आज 26 जानेवारीच्या या शुभ मुहूर्तावर आमचे मित्र श्री अत्तरभाई आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी SDO ऑफिसच्या समोर अन्नत्याग उपोषणाला बसलेली आहे। या परिसरात असलेला बागेश्वरी सहकारी साखर कारखाना, त्या बागेश्वरी सहकारी साखर कारखान्याची प्रचंड अशा प्रकारची दादागिरी, त्या परिसरातल्या त्या कारखान्याच्या दुर्गंधीमुळं परतूर शहरासह वरफळ आणि परिसर अत्यंत त्रस्त आहे। खरं तर कारखाना चालू होण्याच्या पूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळानं त्या ठिकाणच्या कारखान्याच्या सर्व मशिनरीची तपासणी करून त्याला प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता असते। पण जालना जिल्ह्यातलं प्रशासन म्हणजे रोजगार हमी झाली, पैसा दिला तर कुठल्याही प्रकारच्या तपासण्या न होता या ठिकाणी प्रमाणपत्र मिळू शकतात। हे बागेश्वरी सहकारी साखर कारखान्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून लक्षात येतं। त्या वरफळमध्ये अर्धा इंचाची त्या ठिकाणी काजळीची धूळ जमा होते। गावकऱ्यांनी, वेगवेगळ्या पक्ष संघटनांनी प्रशासनाला वारंवार निवेदनं देऊनसुद्धा या ठिकाणचं प्रशासन त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करायला तयार नाही। कारण अधिकाऱ्यांना सुद्धा कारखान्यावरून वेगवेगळ्या प्रकारचे पाकिटं घरपोच मिळतात। दुर्दैवाची बाब, या ठिकाणचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना या प्रश्नाकडे पाहायला अजिबात वेळ नाही। कारण त्यांच्या सर्वांच्या कारखानदारासोबत मैत्री आहेत। संबंधिताला इलेक्शनमध्ये पतपुरवठा करणे, वेगवेगळ्या कार्यक्रमाला साखरेचा पुरवठा करणे, हे तालुक्यातली जनता सगळी उघड्या डोळ्यानं पाहायला लागली। त्याच्यामुळं काय म्हणतो आपण, लहरी राजा प्रजा आंधळी अशा प्रकारचा भाग या तालुक्याचा झाला। निश्चितपणानं कारखाना हा विकासासाठी गरजेचा आहेच, पण त्याच्यातून निघणाऱ्या त्या काजळीवर कारखान्याला नियंत्रण ठेवता येतं। परंतु या ठिकाणचा कारखानदार एखाद्या हुकुमशहासारखा वागतो। कोणी जर बोलायला गेलं तर त्याला कसा त्रास देता येईल। शेतकरी बोलला तर त्याची उसं थांबवायचे, एखादा पदाधिकारी बोलला तर त्याच्या संबंधितला असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकायचं, एखादा नेता बोलला तर त्याला अडचणीत आणायचं। अशा प्रकारचा काम या ठिकाणच्या बागेश्वरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षाचं आणि प्रशासनाचं चालू आहे। गेल्या वर्षीचे 250 रुपये या महाशयांनी चोरले शेतकऱ्यांचे। मोठमोठे आंदोलन उभे राहिले, आंदोलन उभं राहिलं तर त्याला हा प्रति आंदोलन उभं करायला लागला। म्हणजे इतकी मुजोरी या माणसाची या तालुक्यात त्या ठिकाणी वाढलेली आहे। शेतकरी मुकाट याचा सासरवास त्या ठिकाणी भोगायलेत। खरं तर गेल्या वर्षीचे 235 रुपयाची FRP इथं देणं गरजेचं असतानाही ती त्यांनी चोरली। कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारीमध्ये सुद्धा कपात करण्याचे धंदे यांच्या माध्यमातून होत आहेत। शेतकऱ्यांना त्रास देण्याचे धंदे यांच्या माध्यमातून होत आहेत। आणि परिसरात वरफळ त्या ठिकाणचे लोक तर भविष्यामध्ये परतूरसह या शहरासह या ठिकाणच्या लोकांना 70-80% लोकांना श्वसनाचे विकार झाल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून आमच्या या मायबाप सरकारला या ठिकाणचे लोक खोकल्यानं मारायचेत का काय, असा प्रश्न सामान्य जनतेला त्या ठिकाणी पडतो। वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं अत्तरभाई आणि त्यांच्या टीमनं आज जे काही अन्न त्याग आंदोलन त्या ठिकाणी उभं केलेलं आहे, त्या आंदोलनाला आमचा 100% पाठिंबा आहे। या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांना आमचं आव्हान आहे की बाबा रे, तुमचे तोंड का बंद आहेत ते जरा उघडा। जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर आपण बोललं पाहिजे। भावाच्या प्रश्नावर आपण बोललं पाहिजे। आपण त्यांच्यासोबत पार्ट्या करता, त्यांच्यासोबत चहापान करता, त्यांचा सत्कार करता, याच्यावरून जनतेला कळतं की नेमकं आपले
त्यांच्याशी हितसंबंध किती प्रेमाचे आहेत, हा लढा जनतेला हातात घ्यावा लागेल. मला वाटतं अथर्वभाई, पत्रकार आणि पीडित लोक याच्याशिवाय तुमच्या आमच्या मदतीला काही कोणी येईल याची शाश्वती नाही. वंचित बहुजन आघाडी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, आम्ही निश्चितपणानं तुमच्यासोबत त्या ठिकाणी आहोत. हे आंदोलन सक्रिय आपण केलं पाहिजे, तरच या प्रशासनाला कुठंतरी धाक बसेल. इथलं प्रशासन म्हणजे फक्त एका बैलाचा, एका माणसाचं ऐकायचं. नंदी बैलासारखी यांची अवस्था झाली. आमदारानं सांगायचं आणि तहसीलदारनं गुबुगुबं करायचं. आमदारानं सांगायचं आणि SDMनं गुबुगुबं करायचं. आमदारानं सांगायचं आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यानं गुबुगुबं करायचं. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे. इथं ते विसरून गेलेत की बाबा आपण MPSC पास झालोत, आपण स्पर्धा परीक्षेतून आलोत. यांची काय मजबुरी आहे ही काय तालुक्याला त्या ठिकाणी समजायला मार्ग नाही. त्यामुळं अधिकाऱ्यांना आमचं विनंती आहे, आव्हान आहे, सूचना आहे की बाबा रे, तुम्ही बुद्धीचा कस लावून इथं आले, कोणाची दलाली करायला, हमाली करायला आलेले नाहीत. म्हणून निश्चितपणानं या शिष्टमंडळानं 15 दिवस झाले निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. ती जर कारवाई होत नसेल तर निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडी या सर्व आंदोलनकर्त्याच्या पाठीमागं ताकदीनं उभी राहील. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय संविधान. आज 26 जानेवारीच्या दिवशी आपले पत्रकार अथर्वभाई व त्यांची टीम जी या बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यातून निघणाऱ्या काजळी व जे त्यात केमिकलयुक्त पाणी निघतं आहे त्याचा बंदोबस्त करावा म्हणून वारंवार तहसीलदार, SDM, जिल्हा पर्यावरण अधिकारी यांना निवेदनं देऊन, बोलून, सूचना करून या कारखानदारांनी जी दडपशाही लावली आहे त्याच्या विरोधात त्यांनी आज बेमुदत अन्नत्याग उपोषणास सुरुवात केली आहे. की काजळीचा विषय हा पूर्ण एका गावापुरता नसून तो 4-5 किलोमीटरपर्यंत, परतूरपर्यंतही त्या काजळीचा विषय आहे. लोकांच्या नाका तोंडात जाऊन त्या बिमाऱ्या फैलायचं काम तिथून होत आहे. जे दुधना नदीचं पात्र आहे त्या पात्रामध्येही मला वाटतं पाणी केमिकलयुक्त पाणी त्यांनी सोडलं आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी वारंवार आम्ही तहसीलदार, SDM यांना फोनद्वारे सूचना केल्या होत्या, पण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. या अन्नत्याग उपोषणास शिवसेना जालनाच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देतो व त्यांच्यासोबत आम्ही या आंदोलनात सहभागी झालो. 26 जानेवारी या दिवशी आमचे मित्र अथर्वभाई आणि आमचे वरफळचे सर्व टीम यांनी कारखान्याच्या विरोधात जे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या आंदोलनास प्रथमतः माझा या ठिकाणी पाठिंबा राहील. मित्रांनो, गेली 2 वर्षापासून ह्या काजळीचा त्रास वरफळ असेल, मापेगाव असेल, चिंचोली असेल, कोरेगाव असेल, ह्या गावाला होत आहे. पण ह्या त्रासाच्या विरोधात वारंवार प्रशासनाला निवेदन दिलं, तक्रार दिला, कारखान्यात जाऊन बोलले, सगळ्या लोकांनी आवाज उठवला, सोशल मीडियावर आवाज उठवला, पण या ठिकाणी कुठली तरतूद करण्यात आलेली नाही. आता एकीकडे आंदोलन करायला गेलं की कारखान्यावाला दुसरीकडे भासवतात की बाबा हे लोक कारखाना बंद करायला निघले. अरे आम्ही शेतकरी आहेत किंवा आमच्या सोबतचे सगळेजण शेतकरी आहेत, यायला कारखान्याची गरज आहे. कारखाना हा व्यवस्थित चालावा हे सगळ्याला वाटतं, पण लोकांच्या बी आरोग्याचा या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. येणाऱ्या काळात जर काही लोकांना फुफ्फुसाचे आजार होतील, या ठिकाणी काही लोकांना डोळ्याचे आजार होतील, तर हे झालेल्या आजाराला म्हणजे कोण याचा दोषीकार कोण आहे? तर कारखान्याने लवकरात लवकर ही जर काजळी बंद नाही केली तर येणाऱ्या काळात या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून एक मोठं आंदोलन उभा करू. एवढंच बोलतो आणि थांबतो.